तर प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे। एकंदरीतच काय नेमका आजच्या दिवशीचं वातावरण असणार आहे आणि काय छुपा प्रकार कशा पद्धतीने होणार आहे, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। सागर, आज खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। इतके दिवस जो घणाघात चालू होता, वेगवेगळ्या प्रचार सभांमधून एकमेकांवर चिखलफेक सुरू होती, ती आज अशी थांबणार आहे। मात्र छुप्या प्रचाराला सुद्धा सुरुवात होणार आहे। कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी असतील किंवा छुप्या मीटिंग्स असतील, काय सांगता येईल कशा पद्धतीने हा आता प्रचार पुढे सुरू राहील? अनुपमा, या महापालिकेच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य वेगळं आहे यापूर्वीपेक्षा। ते म्हणजे यंदा सगळे मोठे जे पक्ष आहेत ते स्वतंत्र पद्धतीने लढत आहेत। यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा प्रकार झाला होता की सगळ्यात राज्यातले महत्त्वाचे 5 पक्ष हे वेगळ्या स्वतःच्या अजेंड्यावर लढले होते। पण आता महापालिकेमध्ये निवडणूक लढत आहेत। महापालिकेची निवडणूक ही एकदम स्थानिक पातळीवर असते। त्याच्यामुळे प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या संध्याकाळी 5 वाजता 5:30 वाजता थंड होतील। पण मुळात गेल्या काल 2 दिवस झाले ज्या समोर बातम्या येत आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रकार आणि त्यातून ज्या वेगवेगळ्या गाठी भेटी आणि त्यातनं वस्तू देण्याचा प्रकार हा समोर येतोय। आणि एकमेकांवर स्वतःचा प्रचार संपल्यानंतर दोन्ही सगळे जे महत्त्वाचे पक्ष आहेत ते आपल्या प्रचारापेक्षा इतर समोरचा पार्टीचा इतर कोणत्या माध्यमातून मतदारांना लोभवत नाही या, मतदारांना भुरळ घालत नाही याचं लक्ष राहील। त्याच्यामुळे मुंबईमध्ये अतिसंवेदनशील अनेक भाग आहेत की त्याच्यामध्ये मोठे राडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही या। कारण की दादरसारखा भाग असेल, लालबागसारखा भाग असेल की ज्या ठिकाणी सेना, मनसे आणि भाजप हे एकमेकांच्या रेषेवर पेटलेले आहेत, एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे, तो कुठेतरी राग उफाळून येईल आणि इतर माध्यमातून राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या। हे जर राहिलं तर दुसऱ्या बाजूला ज्या वेगळ्या पद्धतीने गुप्त बैठका होतात आणि त्या माध्यमातून एक राजनीती खेळली जाते, अशा प्रकारच्या गाठीभेटीसुद्धा आता हे पुढच्या 5:30 वाजल्यानंतर सुरू होतील असं सांगितलं जातं। अनुपमा, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।